मंडळी, आज पुन्हा एकदा तो आलाय ना आपल्या भाऊजींना त्रास द्यायला ना. मंडळी, आज पुन्हा एकदा जुगलबंदी रंगणार आहे. विदर्भातला अवकाळी पाऊस, कुणाल मेश्राम आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील यांच्यामध्ये. आणि यांच्यामुळे हैराण होणार आहे निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. काय प्रताप? प्रताप नाही, पृथ्वी प्रताप असं नाव आहे माझं. अरे नाही हो, ते 2 नंबरचं जे आहे ना ते मस्त घेता येतं मला. ते पहिलं जमत नाही मला. प्रताप साहेबच बरं. तुम्ही नक्की डॉक्टर आहात ना? हा टेथोस्कोप काय कोणाला बी भेटतो काय? हो. कुठं? मेडिकल मध्ये गेलात तर मिळतो. ती काही गन आहे का लायसन्स असल्याशिवाय मिळाला? टेथोस्कोप आहे ना, तो मिळतो मेडिकल. मी मजाक करून राहिलो ना. मी नव्हतो करत, मी सिरियसली सांगत होतो. कसं वाटलं? मला नाही आवडला तुमचा विनोद. नाही, तुमची तब्येत कशी आहे बाबा? असं नाही हो बरी, कळतंय ना, विवळतोय, कळतंय ना, नाहीये बरी तब्येत. नाही काय काळजी करू नका. मी तुम्हाला आता एक इंजेक्शन देतो. हो, त्याच्याने तुम्हाला लगेच बरं वाटेल. हा काय टेन्शन नाही घ्यायचं बा. बस हे इंजेक्शन आहे, याच्यानं थोडीशी तुम्हाला गुंगीन. तिरपवा चोळून घ्या थोडस बा. इंजेक्शन हळू टोचलं, चोळलं जास्त जोरात. गाठ होणी म्हणून असते. काळजी करू नका. आता किती वाजले अप्पा? है का नाही? 9 वाजल्या. मला 10 वाजेपर्यंत एकदम बरं वाटेल. थोडीशी गुंगी येईन, झोप येईन तर झोपून राहा. अच्छा, नाही मला ते ओंकार राऊत आहेत ना, ते मला म्हणाले होते काय की पोटात दुखतंय ना, अपेंडिक्स आहे ना, पाटलांकडे जा असं म्हणाले होते मला. अरे वा. त्यामुळे मला आहे विश्वास की तुम्ही मला बरं कराल. नाही, नाऊ यू आर इन गॉड्स हँड. म्हणजे टॅगलाईन आहे आमच्या हॉस्पिटलची आहे. अच्छा. आमच्याकडे आलेला जो पेशंट असतो का नाही, तो एकदम असा रिलॅक्स राहतो. तुम्ही बी रिलॅक्स राहा, असं टेन्शन फ्री राहा. घाबरायचं कारण नाही. नाही अजिबात नाही. फक्त ते दुखतंय ना अपेंडिक्स म्हणून. पण आहे पॉझिटिव्ह, बरं वाटेल. पॉझिटिव्ह वातावरण आहे आपल्याकडचं सगळं. डोळे बंद करा ना. तुम्हाला पोस्टमार्टमला घेऊन जावाचं आहे ना. अरे मला लागतंय. नाही बाय, मला पोस्टमार्टमला देता येते. अरे मरेल आहे का तो? मेलाच नाही का अजून? मेला नाही अजून म्हणजे? मारतो काय त्याला? मला कसलं इंजेक्शन दिलेलं आहे? नाही तुम्हाला फक्त अरे कोणत्या वार्डातला पेशंट मरेल आहे? तिसऱ्या नंबरला कशाला मरेल असेल बे? नाही तो 2 घंट्यानं मरण. तू त्याचा टाइम बी फिक्स केला का काय? मला अंदाज लवकर समजते ना. तू तुझ्या अंदाज नको लावू भाऊ, काही बी कर. अरे तो 5 नंबर वार्डातला जो पेशंट आहे तो मरेल आहे. त्याची बॉडी घेऊन येणार PM ले. हो ना, तेलेच ते घेऊन जात होतो ना मी. मग लगोलग येले बी घेऊन जातो असा विचार होता. लिफ्टनं वरत खालत असं 3 वेळा करायला माझे घुटणे दुखतात ना. लिफ्टनं खाली वर करून तुझ्या घुटणे दुखतात? तुझ्या डोका दुखत अशी नीट पाय तू. नाही ऐका ना डॉक्टर, हा कोण माणूस आहे? कुणाल? नाव नका सांगू. मुद्दा आहे की हा किती बावळट आहे. लगोलग घेऊन जातो म्हणून पोस्टमार्टमला घेऊन चाललाय. तुम्ही जास्त हे करू नका. अरे इकडे तू. अबे खायला डोका खाऊ राहिला तू. तुला मी खवाचा आराया मारत होता, तू थोबडं घेऊन कुठे तरपडला होता तू? ते पेशंटचे नातेवाईक आहेत ना, ते माया मांग त्रास लावत होते. काय म्हणत? ते म्हणत होते बावडी द्या. मी म्हणलो 5 ते 10चा टायमिंग आहे बावडी देवाचा. आता बावडी नाही देत आम्ही. एक मिनिट, बावडी म्हणजे डेड बॉडी का? हो. कोणी गेलंय का हॉस्पिटलमध्ये? ते काय इथं आलेले सगळेच जातात. नाही मला हे नका करायचं. मला नाही का नाही तसं काही त्याचं म्हणणं नव्हतं. त्याचं म्हणणं काय होतं की बा या पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक माणूस हा वरती जातच असतो बा. अच्छा, असं म्हणणं होतं. असं म्हणणं होतं त्याचं. अच्छा. ऍक्च्युली ते जे पेशंट आहे ना ते एकदम क्रिटिकल होतं, म्हणजे सिव्हिअरच होतं बा. मी त्यांना म्हटलं की अरे कायला ऍडमिट करताय, शेवटचा श्वास घेऊन राहिला म्हातारा. तरी बी त्यांचा आग्रह, नाही तुम्ही ऍडमिटच करा, ते व्हेंटिलेटरच लावा. आम्ही म्हणलं काय गरजच नाही ना, काय गरजच नाही. अरे श्वास म्हणतावर फुसकन निघून जाईन तो म्हातारा. पण जे बम झगडे केले माझ्याशी, अरे बाप, त्यांना सांगून टाकला मी कायले पैसे वाया घालवता, पण ऐकलं नाही. शेवटी त्या झगड्याच्या टाइम मध्ये म्हातारा गेला गचकून.
अरे मग एवढा वेळ झगडे करण्यापेक्षा त्याला ट्रीट करायचं ना. मी तपासेपर्यंत त्याचा शेवटचा श्वासच निघून गेला होता. अरे कोण आहात कोण तुम्ही? नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. आणि तुम्हाला सांगतो तुमचं जे ऑपरेशन आहे ते एकदम एवढ्याशा अपेंडिक्सचं आहे हो. ते दुखतंय ना पण ते खूप. मी स्वतः डावा हातानं असं चमेलीचं फुल खोडता की नाही कुडूक करून तसं करून टाकीन, काढून असे फेकून देईन. अरे माया जाऊ द्या, या विंडोकाला सांगलं तर हा बी करू शकतो बारे ते. नाही आई अरे तुम्ही नाही. काळजी घ्या, तुम्ही हाय करू नका. त्या माणसाने माझ्या बॉडीला हात नाही लावायचा. बॉडी नाही, माझ्या अरे शरीराला मला हात नाही ट्राय करू द्या ना, माझा एक्सपिरियन्स लय आहे. नाही हा? अरे बावडीचा पोस्टमार्टम खपाखप करून टाकतो मी. अरे यांना ना फक्त ते ठोकळे पाहिलेले आहेत, त्याचे अवयव पाहिलेत. ते नाही का मेडिकल कॉलेज मध्ये राहते ते, मी ना तर रिअल मध्ये पाहिलं. मी ना तर अंदरचे अवयव बी पाहिले आहोत ना. याच्या हातात माझी बॉडी नाही नाही द्यायची. नाही सर, याच्या हातात माझी बॉडी नाही द्यायची. नाही देणार, नाही देणार. अरे तू येणार का रे? तू ना मेलेल्या माणसाच्या बॉड्या चिरून त्यांचे अवयव पाहिले, मी ना जिवंत माणसाच्या बॉड्या चिरून त्यांचे अवयव सुधारून परत त्या बॉड्या शिवल्या. अबे तुझ्या माया बुद्धीमध्ये काहीतरीचा फरक असेल का नाही? हो फरक आहे काय? हा, मग हो ऐका काय? ना, ऐका ना, काय होतंय ना, काय होतंय? आता जास्त गल्लत होतीये. काय झालं सर? तुम्ही डॉक्टर आहात तर तसं बोला ना. हो सर, मी तुमची भाषा ऐकता मला अजिबात वैद्यकीय वातावरण वाटत नाही. असं वाटतंय कुठल्या तरी दारूच्या गुत्त्यावर मी मागे पडलोय. नाही सर. शकतो म्हणजे अबे तुम्ही काय चिरून ठेवला, मी काय चिरून, असं नका करू प्लीज. नाही, मला एकदा डॉक्टर सारखं बोलून दाखवा. म्हणजे माझ्या आत्म्याला का म्हणतोय मी, म्हणजे मला शांती मिळेल प्लीज. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ सर, आणि काळजीचा अजिबातच घेऊ नका. लय पॉझिटिव्ह वातावरण आहे. तू साहेबांचा फॉर्म भरून घेणार आहे पहिले? हो ना, यांना फॉर्मच नाही भरला का अजून? फॉर्म भरायचं काम कोणाचं आहे? माया आहे. अरे भर ना माया बाप. हो ना, मग भरतो ना मी. मग चल भर. आधी मला सांगा हा कसला फॉर्म आहे? सर जस्ट रुटीन, म्हणजे ऑपरेशनच्या पहिले आपण आहे ना पेशंट कडून हा फॉर्म भरून घेऊ. नक्की? हो. हा म्हणजे नातेवाईकाच्या तोंडावर मारायला बरं राहते. म्हणजे तुम्ही लक्ष नका देऊ. अरे नको ना तुझ्या थोबड्यातून नको रे बोलू. हो ना, हो तू ना. फक्त फॉर्म भर. हो ना, फॉर्म भरतो ना. एकदा प्लीज माझ्या समाधानासाठी डॉक्टर सारखं वागा ना प्लीज. सर मी वागतोय सर. हो हो सांगा, मैताचं काय नाव आहे? प्रत्येक गोष्ट का हा माणूस मैतावर अरे आणतोय? पेशंट आहे ना तो. पेशंट म्हणणं त्याला मरला का तो? अरे हो काय? पेशंट म्हण पेशंट. पेशंटचा फॉर्म आहे तो, बॉडी न्यायचा फॉर्म नाही तो. बॉडी नेवायचं नाही का? नाही. काय करावं याचं रे? एक मिनिट द्या, मी लिहितो द्या. नाही नाही, नाही, सर, मी थांबा लिहितो ना. थांबा, मी देतो. तो लिहीन. हा, सांगा तुमचं काय नाव आहे? पृथ्वीक प्रताप. ते अरे बापरे, तुमच्या नावात तर लय जोडाक्षर आहेत. मला लिहिता नाही येतील. मग हा, मला काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागेल. एक मिनिट, काय काय adjustment काय करणार? मी काय म्हणतो, म्हणजे मला लिहिता आलं पाहिजे. तुमचं नाव बबन लिहिलं चालेल ना? कशाला? कोण माणूस आहे डॉक्टर? नाही अरे कायचं बबन आणि छबन करतोय तू फक्त नाव लिहिणार. तू थोबड नको चालू ना रे. नाही थांब थांब. आणि इकडे मी लिहितो. नाही मी लिहितो द्या. नाही सर, मी लिहितो. मी माझं नाव लिहितो. सर सॉरी सर, मी लिहितो सर. अरे ह्याने माझ्या नावाच्या आधी कै लिहिलंय. कै लिहिलंय याने माझ्या नावाच्या आधी. बघू, मला मारायची तयारी करताय का तुम्ही डॉक्टर? अरे कै लिहिला. अरे कै म्हणजे कैलासवासी काबरा लिहिला तू ना. श्री लिहा रे, श्री नावाच्या आधी श्री लिहा रे. येस सर आय विल सर. अरे फक्त श्री लिहिरा. शिरी लिहू काय? श्री सर पेन द्या तुम्ही. शिरिली. हा डॉक्टर, हा. ती शिरीची पहिली वेलांटी घेतलो तर रीची दुसरी घेऊ काय? काय करू तू मी रे? अरे काही गरज आहे का वेलांट्यान मध्ये घुसाची? तू फक्त श्री लिहिणं. हा, लिहितो शिरी लिहितो. शिरिली. री. हा दे बाबा दे, मी लिहितो. दे तुला नाही जमणार. सर दे. मी लिहिलं असतं बरं का सर. नाही राहू द्या. सॉरी सर. शिरी काय आहे यार? शिरी पृथ्वीक आई प्रताप. हा, मैताचं वय बी अरे तो मरेल नाही ना, मारतो काय झालं? तू पेशंट हा शब्द पाठ कर रे. 2 दिवस झाले लागतो तुला. पेशंट. हा सांगा, तुमचे 5 नातेवाईकांचे नंबर सांगा. 5 कशासाठी हवेत? अरे बा, कोणाचा फोन लागला नाही, कोणा फोन उचलला नाही तर तुमची बॉडी इथंच सडत राहील ना. अरे सतत का बॉडी विषयी बोलायचं या माणसाला? अरे होय, चल इकडे भाई. साहेब त्याचं काय ना, आज आमचा स्टाफ आलेला नाही सर. म्हणजे मेन वॉर्ड बॉय जो होता ना, विराट चिकना, तो आज काही आलेला नाही असं.
अरे काय हॉस्पिटल आहे का गँग आहे? हे काय नाव आहे वॉर्डबॉयचं? विराज चिकना. काय करता सर, हॉस्पिटलच्या प्रशासनानं जसे माणसं दिले त्यांच्याबरोबर काम करणं पडतं. आता माझी स्वतःचीच इच्छा नाही याच्यावर काम करायची. माझी असणार आहे तुमच्या दोघांबरोबर करायची. सहन करून घ्या सर, पर्याय नाही. तेच करतोय मी, सहनच करतोय मी. सर ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे की आम्ही असे हे 4-5 नंबर घेऊन ठेवतो सर. इमर्जन्सी मध्ये लागला नाही लागला तर दुसऱ्याला फोन करता येतो म्हणून, बाकी काही नाही. पण तसं त्याला सांगा ना, तो काय हो, हो. बोलतोय बॉडी सडेल बिडेल. नाही मी सांगतो सर. अरे तुझे डोकं नको ना चालू. हा जाय, ते ऑपरेशन थिएटर खाली आहे का पाय? आपल्याला पुढच्या ऑपरेशनची तयारी करणी आहे का नाही? अरे बापरे, काय तिकडे तर एक बॉडी ऑलरेडी आहे. त्याचं काय करायचं मग? बॉडी एक मिनिट. म्हणजे मगाशी एक ऑलरेडी माणूस गेलाय, एक माणूस 5 नंबर मध्ये गेलेला आहे, एक आता ऑपरेशन थिएटर मध्ये गेलेला आहे. इथे आलेला प्रत्येक माणूस मरतो काय मला सांगा? नाही सर, एक मिनिट, काहीतरी कन्फ्युजन झालंय त्याचं. अरे ते मरेल बॉडी नाहीये. अरे तो सिरियस पेशंट आहे, त्याला ऑक्सिजन द्यासाठी तिकडे झोपवलाय. हो काय? मग पण त्याच्या नाकात तर सलाईनच्या नळ्या आहेत ना. बरं झालं मी गेलो, सलाईनच्या नळ्या काढलो मी ना. आणि मग मायावरच तो रागवत होता. मायाकडे पाहत बी नव्हता आणि बोलत बी नव्हता माझ्यासोबत. अरे त्या ऑक्सिजनच्या नळ्या होत्या माया बाप, त्या काढल्या तर तो मरीनच ना. अरे या माणसाने आतमध्ये एका माणसाला मारून टाकलंय. आई तुम्ही टेन्शन नका घेऊ, असं 1-2 जण जातच असतं. एवढं काय? पुरे डॉक्टर आहात ना तुम्ही, डॉक्टर आहात ना असं बोलाल? आणि मग काय झालं सर, रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था आहे. काय माणूस आहे? आता म्हाताराच होता तो, कोणता आता बरा झाल्याबरोबर मॅरेथॉन मध्ये पळायला लागणार होता सांगा बरं? अरे म्हणून काय वाचवायचं नाही का त्या माणसाला? नाही आमचा वाचवायचाच प्रयत्न होता सर. हे पाय रे, आता ते ऑपरेशन थिएटर खाली झालंय का पाय, नाही तर मारीन मी तुले. नाही ना, मला नको मारा ना. मग माय फॉर्म कोण भरण? तुया फॉर्म मी भरीन, तुया फॉर्म मी भरीन, पण तुले मारीन, लक्षात ठेव. मारा एकमेकांना मारा. चला कुठे आलोय कळत नाहीये मला. सर ऐका, तो राऊत बोलला चांगलं हॉस्पिटल आहे म्हणून मी इकडे आलो. सर एकमेकांना मारायच्या वार्ता करताय तुम्ही. एक मिनिट. मारा एकमेकांना मारा. मला डिस्चार्ज द्या. मला काय करायचं? सर ऐका सर, तुम्हाला इंजेक्शन दिलंय सर मी. या इकडे बसा तुम्ही, जरा इथे बसा. हा सर तुम्हाला इंजेक्शन दिलंय. पण मला काय इंजेक्शन दिलेलं आहे? तुम्हाला इंजेक्शन ते आराम पडावं म्हणजे तुम्हाला झोप लागावी म्हणून दिलंय. काय ना, इथे आता स्टाफ अपूर्ण आहे बरं का. इथे माया बदली जो डॉक्टर आहे ना, तो 2-3 तासाने येणार आहे. मग तुमच्याकडे लक्ष देणारा कोण नाही ना. आणि तो एकमेव आहे इथे. तुम्ही झोप जा, पण कशी अशी जाग झोप ठेव जा. म्हणजे त्याला काय, त्याला सवय, कोणी झोपलेला माणूस दिसला की तो डायरेक्ट पोस्टमॉर्टम करायला. तुम्ही थोडस तो आला की हातपाय हलवतो. बापाने ठेवली होती जाग झोप झोपून घ्या. आलोच मी. मी नाही झोपणार रे. मला हे नाही करायचं. मी नाही, मला ऑपरेशन नाही करायचं. डॉक्टर वाटणार आहे डॉक्टर, पण डॉक्टर नसणार आहे डॉक्टर. अरे बापरे, इथे एक बावडी पडलेली आहे. मला तर स्ट्रेचर आणावं लागन. मग स्ट्रेचर. वा, मस्त परफॉर्म केलं. सई, मी एवढे दिवस बेचैन झालतो का, मला वाटले का थोडे तर वराडी ना तर नागपुरी कानावर पडू दे बा. लय दिवस झाले आणि पडली ना, मजा आली ना. मजा आहे, ह्या भाषेची खूप मजा आहे. आणि स्क्रिप्टमध्ये बरोबर लिहिलं होतं डॉक्टर असलेले डॉक्टर, कारण त्यांच्या मिशा, झुपकेदार मिशा काही औरच सांगून जात आहेत, पण आज त्यांनी डॉक्टरांचा रोल केला, कन्व्हिन्सिंग केला. मजा आली. पीपी मस्त ॲज युजल. आणि कुणाल या लहेजाची मला फार मजा येते आणि आता मी जास्त एन्जॉय करायला लागले जेव्हापासून थोडं बहुत मला पकडता आलंय. त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि मजा आली आम्हाला. निर्माता दिग्दर्शकांना एक प्रांजळ विनंती आहे, इतकी जर भाषेवर चांगली पकड असेल तर पुढच्या वेळेला या भाषेतली नर्स किंवा डॉक्टरीन बघायला चालन आम्हाला पण लई चालन. थँक्यू सो मच त्रिकुट. थँक्यू.